नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे। गटनेत्यांनी दिलेल्या नावांची महापौरांनी आज महासभेमध्ये घोषणा केली। भाजपचे 9, शिवसेनेचे 4, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य हे स्थायी समितीमध्ये। अपक्ष मुकेश शहाणेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून संधी मिळाली आहे, तर मनसेच्या मयुरी पवार शिंदेंकडून स्थायी समितीवरती आले। स्थायी समिती सभापती पदासाठी आता भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। उपमहापौर पदाची संधी ऐनवेळी गमावलेले मच्छिंद्र सानप, महापौर पदाच्या स्पर्धेमध्ये असणाऱ्या दीपाली कुलकर्णी, माधुरी बोलकर यांच्यामध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निमित्तानं आता स्पर्धा सुरू झाली आहे। बातमी आहे कोल्हापूरमधली। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झालाय। भाजपच्या रूपाराणी निकम या महापौर म्हणून आता कार्यभार सांभाळतील, तर उपमहापौर म्हणून जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग हे असणार आहेत। यावेळेला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील देखील महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेमध्ये महापौरांनी शासकीय वाहनं, महापौर पदाचा भत्ता हा नाकारलाय। अंध अपंग संस्थांना मदत त्यांनी जाहीर केली आहे। त्यांच्या या आदर्श निर्णयाची शहरामध्ये सध्या चांगली चर्चा होतीये। पदभार स्वीकारल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी महापौर मायादेवी परदेशी आपल्या पतीच्या सोबत दुचाकीवरून महानगरपालिकेत आल्या। शहराच्या स्वच्छतेसाठी काम करण्याला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मेरा ध्येय एक यह है, मैंने जो महापौर पद संभाला है तो पहले तो मेरा ये है कि मैं यहाँ का कुछ भी सुविधा लेने वाली नहीं हूँ। जैसे कि गाड़ी है, गाड़ी भी मुझे नहीं चाहिए। गाड़ी का जो भत्ता है, भत्ता भी मैं नहीं लेने वाली हूँ। और जो मेरा मानधन यहाँ से जो महापौर का जो मानधन मिलने वाला है वो भी मैं अपंग, अंध ये लोगों की संस्था को मैं अर्पित कर देने वाली हूँ। और ये जो महापौर पद की जो कुर्सी मिली है वो भी जनता को मैं समर्पित करती हूँ। पुढची मोठी बातमी बघूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे हे बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत। अनधिकृत बॅनरच्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। याच्या चौकशीच्या निमित्तानं ते सध्या पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिलेत। बांद्रा पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये याच मुद्द्यावरून बाचाबाची झाली। चौकशीसाठी पोलीस केवळ अखिल चित्रेंना आत घेत असल्याचं दिसलं। 5 जणांना चौकशीसाठी बोलवण्याची मागणी शिवसैनिकांनी यावेळेला केली आहे। चौकशीला किती जणांना न्यायचं यावरून पोलिसांसोबत ही बाचाबाची काहीशी झाली होती। सत्यम सिंह आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। सत्यम, नेमकं प्रकरण काय आहे आणि सध्या अखिल चित्रे हे पोहोचलेत पोलीस स्टेशनमध्ये? नक्कीच आपण पाहिलं तर बँड्रा पश्चिम परिसरात आहे। काही दिवस पूर्वी अखिल चित्रेकडून आहेत या ठिकाणी भाजपवर टीका करणारा एक बॅनर लावण्यात आला होता। याच अनधिकृत बॅनर विरोधात आहे बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2 दिवस पूर्वी बँड्रा पोलिसांकडून या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अखिल चित्रेंना नोटीस देण्यात आली होती। मात्र आज 11 वाजता आजची वेळ होते, 11:30 वाजता अखिल चित्रे या ठिकाणी हजर होण्यासाठी आले होते चौकशीसाठी। मात्र यावेळी अखिल चित्रे बरोबर जे शिष्टमंडळ होता शिवसेनेचे ते 5 जणांना आतमध्ये जाण्याचं या ठिकाणी विनंती करत होते। मात्र पोलीस आहेत त्या 5 जणांना आतमध्ये न घेतल्याचं ते या ठिकाणी दृश्य पाहायला मिळालं। मात्र यामध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली। यानंतर पोलिसांनी 5 जणांना परवानगी दिली आणि अखिल चित्रे चौकशीसाठी हजर झाले आहेत बँड्रा पोलीस स्टेशन। अगदी सत्यम, धन्यवाद माहितीसाठी।